संबुद्धस्य नमन असो कोणाला, त्यांना कोणाला जे भगवान आहेत, अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, त्यांना माझा नमस्कार असो, नमन असो, वंदन असो म्हणतो ना आपण. हे ब्रह्मायू नावाच्या ब्राह्मण बोललाय. एका वेळेला पहिल्यांदा हा ब्राह्मण बोललाय. हा अनेक जीवनात ध्यान करत करत 8ही लोकी ध्यान त्यांनी प्राप्त केले होते या ब्रह्मायूने. त्यामुळे त्याला अभिज्ञा प्राप्त होत्या. पहिल्यांदा म्हणून या ब्रह्मायूनी नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असं म्हटलेलं. कुणाकडून म्हटलं, कशावरून? याला या ब्रह्मायूला देखील अभिज्ञा प्राप्त होत्या. 8ही लोकीय ध्यानाच्या आधारावर या ब्रह्मायूने सलग नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असं म्हटलं. आता माहित झाला ना अर्थ. नमो नमन असो कोणाला, तस्स त्यांना कोणाला जे भगवान आहेत, अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर कोणाला अगोदर माहित झालं? अगोदर हा शब्द एक एक शब्द कोणी उच्चारला, कोणी उच्चारण केलं? नमो या शब्दाचा अर्थ नमन होतो की नाही? नमो न म्हणजे नरक, मो म्हणजे मोक्ष, नरकातून सुटका, नरकातून मोक्ष प्राप्ती, नरकातून सुटका करून मोक्ष प्राप्ती, मुक्ती. पहा असली अभिधम्मामध्ये असा सार येतो. नमो नरकातून मुक्ती, नरकातून मोक्षाकडे. नरक म्हणजे माहित आहे, हे पोराबाळांना शी करतात तो नरक नाही, त्यालाही नरकच म्हणतात ना, म्हणतात नर. आणि क नरक, क हे असे मनुष्य लोकात जे कठोर कठीण कर्म करणारे असतात, स्थूल कर्म करणारे असतात, त्यांना अशा यातना देणारी ती नरक भूमी असते अपायगतीची. हे 8 प्रकारचे मोठे मोठे नरक वास असतात, 8 प्रकारचे. त्या 8ही प्रकारांमध्ये पुन्हा 5-5 प्रकारचे असतात आणि त्या 5 प्रकाराचे पुन्हा 4-4 प्रकारचे असतात. 135 नरक लोक, 135 एवढे मोठे नरक लोक. ठाईमध्ये गेला तर ते 400 सांगतात. विभिन्न विभिन्न प्रकारचे जे असे नरक लोक, या यातना असतात. त्या नरकातून सुटका होणं कोणाला कळलं? सप्तगिरी, सप्तगिरी नावाचा पर्वत, सप्तगिरी पालीमध्ये सप्तगिरी, त्या सप्तगिरी नावाच्या पर्वतात राहणारा तो सप्तगिरी, हा बघा, हा साधक, त्याला पहिल्यांदा समजलं की नरकातून सुटका करवणारा हा युगपुरुष, महापुरुष उत्पन्न झालाय. त्याच्या चित्तात पहिल्यांदा हे आठवलं, नमो म्हणायचं. तस असुर लोकांचा राजा, ज्याला राहू म्हणतो, राहू केतूचं नाव ऐकलं ना? तर हा असुर लोकांचा राजा आहे राहू. त्यांनी तसं असं म्हटलंय, त्याला समजलं तसं म्हणायचं. याचा आवाज सप्तगिरी हाही ब्राह्मणच होता. त्या ब्राह्मणाचा आवाज याने ऐकला. कोणी? राहूनी. हा असुर लोकांचा राजा राहू. नमो हा तस्स म्हणू लागला. भगवतो चतुम महाराजिक देवता, परत चतुम महाराजिक देवतानी भगवतो, अरे भगवान झाले, हा शब्द ऐकला ना राहूचा. चतुम महाराजिक देवतांनी ऐकला आणि ते म्हणाले भगवतो, खरंच भगवान झाले. भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति भगवा भवासवा उच्चती इति भगवा.
ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न भग्न केलेल्या आहेत, भगवान झालेले आहेत. साऱ्या भवतृष्णांचं निर्मूलन उन्मूलन निर्दालन केलेलं आहे, ते मुक्त झालेलं आहे. भगवान हा शब्द चतुर महाराजिक देवतांचा ऐकला. कोणी ऐकला? देविंद सक्कांनी ऐकला. तो म्हणतो, हा अर्हत्व प्राप्त केलं. अर्हतो देविंद सक्क अर्हतो. म्हणून महामंगल सूत्राचा उपदेश त्या देविंद सक्कला, एवं मे सुतंग एकं समयं भगवा सावत्यं विहरती चेतवनी अनाथ पिंडिकस्य आरामी अथको वन्यंतरा देवता अभिकंताय रत्ती अभिकंतवन्ना केवल कप्पं जेतवनं ओभा सेत्वा येन भगवा तेन उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं अट्ठासी एकमन्तं ठिता खोसा देवता भगवन्तं गाथाय अध्यवासी. 38 मंगल धर्म देविंद सक्कला जाईल. जेतवनामध्ये मध्यरात्री एक येऊन देवता थांबले, तो देविंद सक्क. त्यांनी अर्हतो सम्मा संबुद्धस्य. हे सगळं झाल्यानंतर रे बुद्ध उत्पन्न झाले. बुद्ध हे बोधी आहे ना, बोधी ज्ञान. हे मिथ्या नाही, ते सम्यक आहे, म्हणून संबोधी ज्ञान. हे बुद्धांनी स्वयं प्रयत्नाने, त्यांचे कोणी गुरु नसतात, ते स्वयं गुरु असतात, स्वयं प्रयत्नाने या बोधी ज्ञानाचं अनुसंधान करून 30ही पारमितांचे घडे, 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्त पारमिता, 30ही पारमितांचे घडे परिपूर्ण केले आणि स्वप्रयत्नाने हे बोधी ज्ञानाचा आविष्कार करून बुद्धत्व प्राप्त केलं. ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे, म्हणून संबोधी ज्ञान हे जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. या ज्ञानाला तुलनाच करता येत नाही. जे संबोधी ज्ञान धारण करून, हे संबोधी ज्ञान क्रमशः धारण करावं लागतं. 37 संघांमध्ये असलेलं, कोणी 4 सतीपठ्ठान, कोणी 4 सम्यक प्रधान, कोणी 4 इद्धिपाठ, 5 बोल, 5 इंद्रिया, 7 भोजन, हरी अट्टंगी कोमग्गो. क्रमशः धारण करावा लागतं हे बोधी ज्ञान. हे अनुसंधान फक्त एकट्यालाच करता येते तथागतांना, दुसऱ्यांना नाही. दुसऱ्याची हातोटी नाही आहे ती. दुःखाविषयीची परिपूर्ण व्याख्या जगात कोणालाच नाही करता येत. दुःख समुदायाविषयीची व्याख्या जगात कोणालाच नाही करता येत. दुःख निरोध कसा होतो हे कोणालाच सांगता येत नाही. दुःख निरोधगामिनी पटिवद हा मार्ग, ज्याला मध्यम मार्ग म्हणतो, एकायनो अयं भिक्खवे मग्गो सत्तानं विशुद्धी म्हणतो, हा विशुद्ध मार्ग. शुद्धी, परिशुद्धी, विशुद्धी, शीलशुद्धी, शीलाची परिशुद्धी, शीलाची विशुद्धी, समाधीची शुद्धी, समाधीची परिशुद्धी, समाधीची विशुद्धी, प्रज्ञेची शुद्धी, प्रज्ञेची परिशुद्धी, प्रज्ञेची विशुद्धी, शील समाधी प्रज्ञा. ही सगळं प्रक्रिया, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत करत क्रमशः धारण केला जातो. विशेष प्रकारचे 40 प्रकारचे शमद भावनेचे कम्मठ्ठान आणि विपश्यना भावनेचा हा कम्मठ्ठान, ज्या आधारे हा सद्धम्म विविध प्रकारच्या स्वभावाची माणसं आली, तर त्यांना वेगवेगळे कम्मठ्ठान देऊन त्यांना प्रतिष्ठित करता येण्याचं सामर्थ्य हे भगवंताकडे होतं. त्यामुळे हे अनुसंधान भगवंतालाच करता येते. हे सम्यक संबुद्ध झाले. हे कोणी सम्मा संबुद्ध, हो महाब्रह्मा, याला सहंपती ब्रह्मा म्हणतात. 7व्या सप्ताहामध्ये ज्या वेळेला अरे बुद्ध उत्पन्न झाले आणि सिद्धार्थ गौतमाच्या मनात बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर ते म्हणाले, अरे हा एवढा मोठा कठीण धम्म कोणाला सांगू, जाऊन दे, आता काय करायचं नाही. हे असं चिंतन मनन झाल्यावर महाब्रह्मानी, सहंपती ब्रह्मानी ओळखलं. ते अंतर्धान होऊन आले. हे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आहे बरं. सहंपती ब्रह्मा अंतर्धान होऊन आले, 3दा प्रदक्षिणा घातली, वंदन केल्यानं म्हणतात, भगवंता असा नकारार्थी विचार नाही करायचा. हे सगळे देवता लोक, मनुष्य लोक दुःखी आहेत आणि कोणालाही दुःखात राहावंसं वाटत नाही. त्यामुळे यांना हा सद्धम्माचा कथन करावं. त्यांनी विनंती केली 3दा, 1दा नाही, 2दा नाही. तेव्हा कुठे तथागतांनी धम्म प्रकाशित केला. सहंपती ब्रह्म सम्मा संबुद्धस्य. हे या ब्रह्मा याला माहिती झालं सलग पहिल्यांदा, नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्य. त्यामुळं आता समजलं, अर्हत ज्यांनी जीवनमुक्त, पुन्हा त्यांचा जन्म नाही, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, हे 10 मार बंधनं पार करून टाकले, 10 सद्गुणांना प्राप्त करून, समाधिष्ठी, सम्मा संकल्प, सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीव, सम्मा वायाम, सम्मा सती, सम्मा समाधी, सम्यक ज्ञान आणि सम्यक विमुक्ती. या सम्यक ज्ञानाच्या आधारावर, मिथ्या नाही. सम्यक ज्ञान म्हणजे आपल्याला काय वाटतं, विवेकपूर्ण ज्ञान, योग्य ज्ञान,
वैज्ञानिक ज्ञान, वैज्ञानिक दृष्टी, काय काय शब्द वापरतो, हे सगळे लंगडे आहेत. सम्यक म्हणजे सम्यक, हा शब्द एवढा परिपूर्णता आणि परिशुद्धता तर निर्देशन करणारा, ज्यामध्ये जोडतोड करण्यासाठी काहीच नाही, ही परिपूर्णता आणि परिशुद्धता ज्यामध्ये समाविष्ट परिपूर्ण झालेली आहे. एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. हे सम्यक ज्ञान, या सम्यक ज्ञानाच्या आधारावर सम्यक विमुक्तीकडे नेणारी ही सारी प्रक्रिया. असिते पीते खाईते साईते संपजान कार्य होते सम्मा दृष्टी, दुःख दुःख समुदय, दुःख यान दुःख समुदय यान, दुःख निरोध यान, दुःख निरोध गामिनी पटिपदा यान, ती उच्चती ती भिक्कवे समाधती, ज्याला प्रज्ञा म्हणतो ना, हे सम्यक ज्ञान, ज्ञानदृष्टी असतं. काय जी काय कर्म करतो काय आवाच्या मनानं, ती सम्यक दृष्टी नेहमी सोबत पाहिजे. तेव्हा आपल्याला जागरूकपणे जन्मग्रहण करता येतो, जागरूकपणे जगण्याची कला अवगत करता येतं, जागरूकपणे मरता येतं. ही कलाच वर्तमानामध्ये जीवन जगण्याची कला आहे. हे वैभव जसं जसं प्राप्त होतं या सम्यक संकल्पाच्या आधारे, नैखम्य, अहिंसा आहे, अभ्यापात, ज्या आधारावर हे वारंवार वारंवार मनुष्य जीवनमा देवता लोकांमध्ये या जीवसृष्टी जन्माला येतं. आपल्याला पारमितांचे घडे परिपूर्ण करता येतात आणि बुद्धांच्या कालखंडात बुद्धाचं दर्शन प्रत्यक्ष घेता येतं. या नामकरण विधी संबंधी आपण श्रवण करताना हे दुर्लभ मनुष्य भाव, अर्थात आपल्या घरात बाळ जन्माला आलं, दुर्लभ आहे मनुष्य जन्म, आपल्याला नाही सांगता येत कुठनं आलं, कसं आलं, काय. ज्यांनी अनंतत्व प्राप्त केलं ते सांगू शकतात, आपल्याला नाही माहिती. आपल्याला वाटतं आमच्या आई वडिलांनी निर्माण केलं. हे चित्त असतं ना, त्या बाळाचं, बाळ आलं पण ते चित्त आई वडिलांची निर्मिती नसते, त्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं. ही एवढी वैज्ञानिक नव्हे, विज्ञानाच्या पलीकडची ही सम्मादृष्टी म्हणतो ना, सम्यक दृष्टी, मिथ्या दृष्टी नाही. सगळ्या 62 प्रकारच्या मिथ्या धारणा बाद झाल्या. हे सम्यक संबोधी ज्ञानाच्या आधारावरची ही दृष्टी, हे श्रेष्ठन ज्ञान आहे, सम्यक संबुद्धत्वानं प्राप्त केलेलं. या ज्ञानाच्या आधारावर माणूस तरू शकतो, मनुष्य समाजाचं वा देवता लोकांचं कल्याण होऊ शकतं. म्हणून दैव मनुष्यानं बुद्धो भगवाती, म्हणून 3 वेळा म्हणतो आपण नमो तस्स. एक वेळा म्हणून भूक भागत नाही. बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं, एक वेळा म्हणून द्वितीयंपी तृतीयंपी म्हणतो, जेणेकरून 3 वेळा अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनत्त लक्षण, या 3 लक्षणाचा अभ्यास करत करत या 3-3दा गाथा म्हणाव्या लागतात. तेव्हा त्याची परिपूर्ती होते, समज तरी येते. नाही तर पाठांतर काय, आपल्याला काय पाठांतर करायचं, 3-3दा म्हणतो. ज्यामधून बोधी जागण्याची संपूर्ण परंपरा, हे 3 लक्षण, अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनत्त लक्षण, या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं. तेव्हा ही जागरूकता येतं. जागरूकता सतो संपजानो, हे व्यवहारात उपासक उपासिकांच्या, भिक्खू भिक्खुणींच्या उतरलं तर खऱ्या परिषदा उभ्या राहतील. त्या आधारावर हे बुद्ध शासन आधारित असेल. हे आधारभूत संपूर्ण शासन, द्वितीय बुद्ध शासनाची परिपूर्ती होण्यासाठी वैभव आपल्याला खूप मंगल हो, खूप कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.